ताई, काय सांगाल ज्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यातला माढा लोकसभा मतदारसंघ सातत्यानं चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे, मात्र प्रथमच तुम्ही माढ्यात आले आहात. ज्या पद्धतीने एकीकडे माढा लोकसभा मतदारसंघाची चर्चा आणि दुसरीकडे मोहिते पाटील घराण्याचा वाढत चाललेला संपर्क दौरा, कसं पाहिजे याकडे? नक्कीच धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक आहेत आणि त्यांची कामाची शृंखला चांगली आहे आणि पक्ष त्याचा विचार करून त्यांना तिकीट देईलच अशी अपेक्षा आहे. ज्या पद्धतीने एकीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पहिल्यांदा चेहरा तो मतदारसंघात आला होता आणि त्यांना निवडून आणण्यामध्ये मोहिते पाटील घराण्याचा सिंहाचा वाटा आजही समजला जातो, ते आकडेवारीवरून देखील समोर आलेला आहे. मात्र एकीकडे हे असताना निंबाळकर मात्र आपल्याकडे आता सध्या म्हणजे नाहीत, मोहिते पाटील देखील त्यांना नाकारत असताना दिसत आहेत. मोहिते पाटील कुटुंबाला भाजप साथ देईल असं वाटतंय का? 100% साथ देईल आणि जे काही होईल ते पक्षामध्ये एकमेकाच्या समन्वयानेच होईल. कुणाच्या विरोधात काही होणार नाही आणि पक्षश्रेष्ठी व्यवस्थित निर्णय घेतील आणि सगळे मिळूनच काम करतील. एकीकडे बाळादादा म्हणतायत की मोहिते पाटील घराण्याला यावेळेस जर डावललं गेलं तर आम्ही मोहिते पाटील घराण्यातलं कोणी ना कोणी निवडणुकीला सामोरे जायला तयार आहे. बाळदादांनी सांगितलंय तर ते नक्कीच करतील. भूमिका काय असणार आहे आपली या मतदारसंघामध्ये जर मोहिते पाटील कुटुंबियांना धैर्यशील दादांना जर उमेदवारी दिली नाही सपोज, तर काय भूमिका असणार आहे आपली? तर या प्रश्नाचं उत्तर स्वतः धैर्यशील भैयांनी किंवा श्रेष्ठींनी दिलं पाहिजे. आपण चुकीच्या माणसाला विचारत आहात, पण एक जनता म्हणून जर मला विचारत असाल तर कार्यकर्ता म्हणून किंवा मोहिते पाटील गट म्हणून जर मला विचारत असाल तर जनतेची अशी भावना आहे की फक्त माळशिरस तालुकाच नाही तर पूर्ण सगळ्याच तालुक्यांमधून संपूर्ण माढा लोकसभेचा जेवढा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये जितकं माझ्या फिरण्यात लक्षात येतंय तर जे कार्यकर्ते आहेत, जे विजयदादांवर प्रेम करणारे व्यक्ती आहेत, त्यांनी आता एक टॅगलाईन केलेली आहे, आता माघार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.